नमस्कार, आयकॉन टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 35वा महाराष्ट्र राज्य अधिवेशन बामसेप यांनी जे घडून आणलेलं आहे जळगावमध्ये 27 आणि 28 ऑगस्ट रोजी। आज तसा शेवटचा दिवस आहे आणि आपण सरांना विचारूया जे आयोजक आहेत, बरोबर ना, की ह्या 35वा महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची गरज का भासली? मी एमडी चंदन शिवे, राज्य संघटन सचिव बामसेप महाराष्ट्र। भारतातल्या प्रत्येक जनतेला त्याचं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकतंत्र या आधारे जर जगता आलं तर प्रत्येकाच्या क्रयशक्तीची वाढ होते आणि त्याच्या माध्यमातून राष्ट्राचा विकास शक्य आहे। परंतु या देशाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या देशामधली काही अल्पसंख्याक लोक, म्हणजे मोजके लोक, हे बहुसंख्याक लोकांच्यावर एक सत्ता गाजवतात आणि त्यांचे हक्काधिकार नाकारतात। आणि त्याच्यामुळं जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, जसं की समजा जातवार जनगणनेचा मुद्दा असेल की बाबा सगळे या देशामधल्या ओबीसींचा या जातवार जनगणनेला समर्थन आहे किंवा डिमांड आहे, मागणी आहे। दुसऱ्या बाजूला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सचं सुद्धा या जातवार जनगणनेच्या बाबतीमध्ये समर्थन आहे, आग्रह आहे। असं असताना सुद्धा त्या जातवार जनगणनेला वारंवार विरोध होतोय। ही अत्यंत खेदाची आणि अत्यंत संतापजनक अशी बाब आहे। असे मुद्दे आहेत। दुसऱ्या बाजूला या देशामध्ये आपण जगामध्ये पाहतो की जगामध्ये धर्माच्या आधारावर शेजारचा श्रीलंका असेल किंवा शेजारचा पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, धर्माच्या आधारावर या जगामध्ये जे जे देश आहेत हे देश फेल ठरलेले आहेत। एका बाजूला ही जगातली वस्तुस्थिती किंवा उदाहरणं समोर असताना सुद्धा या देशाला धर्माधारित राष्ट्र बनवण्याची जी काय प्रक्रिया म्हणजे सुरू आहे ही घातक आहे आणि या देशातल्या जनतेशी तो एक प्रकारचा विश्वासघात आहे। आणि अशा दुसऱ्या बाजूला आणखी एक विषय जर बघितलं की या देशामधलं जे जनता आहे, लोक आहेत, त्यांना रोजगाराचा हक्क आहे। भारतीय संविधानानं सन्मानजनक जगण्याची एक सुविधा किंवा तशा पद्धतीची तरतूद राज्यानं करावी असं बंधन टाकलेलं आहे। असं असताना सुद्धा या देशामधल्या सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण सुरू आहे आणि त्या ठिकाणी जिथं सरकारी क्षेत्र आहे त्या ठिकाणी कंत्राटी पद्धत सुरू आहे। कंत्राटी पद्धतीच्या माध्यमातून कामगारांचं, नोकरवर्गाचं हे शोषण सुरू आहे आणि हे शोषणाच्या विरोधात जनजागृती करणं, तशा पद्धतीचा लढा उभा करणं, जनतेला त्याबद्दल माहिती देणं, जागृत करणं हे उद्दिष्ट असल्यामुळे बामसेप अशा पद्धतीनं राज्याधिवेशनाच्या माध्यमातून जागृतीचं काम सतत करताना दिसते। हे 35वा महाराष्ट्र राज्य अधिवेशन जे आहे याच पद्धतीनं संपूर्ण देशभर बामसेपची राज्याधिवेशनं सुरू आहेत आणि प्रत्येक राज्याधिवेशनामध्ये याच विषयावर चर्चाही सुरू आहे। या जळगाव इथं होणाऱ्या या राज्याधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून, विविध जिल्ह्यातून सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत। सोबतच समविचारी संघटनांचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। अत्यंत यशस्वीरित्या हे अधिवेशन संपन्न या ठिकाणी होत आहे। इथल्या जळगावचं युनिट असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बामसेपचे कार्यकर्ते हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मी विशेषतः कौतुक करतो या ठिकाणी माध्यम असतील किंवा या जळगाव परिसरातील जे लोक आहेत ते या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि सहकार्य करत आहेत। आता भारताची धर्मनिरपेक्षता येते ती मात्र तुमच्याकडे आपले जे तथाकथित जे क्रिटिसायझर आहेत, ही धर्मनिरपेक्षता सर्वधर्म समभावाची नाही किंवा पाश्चात्याच्या अर्थाने धर्म आणि राज्यसंस्थेची पारखत करणारी नाही। त्याचं कारण असं आहे की इथली धर्मव्यवस्था हजारो वर्ष परंपरेने मोठ्या शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांना गुलाम बनवणारी धर्मसत्ता होती आणि त्या धर्मसत्तेला जर राज्यसंस्थेपासून क्लिअर कट फारकत केलं असतं, एकमेकाच्या धर्माच्या क्षेत्रात हस्तक्षेप करायला परवानगी देते ही त्या देशाने त्यामुळे आणि म्हणून धर्माधारित देशाचा आग्रह करायला गेला आपल्याकडे। जर धर्माधारित राष्ट्रांची उभारणी झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले असले तरी अभिषेकाचा वेदोक्त अधिकार नाकारला। त्याचा पुढचा टप्पा जगद्गुरू तुकाराम महाराज यांची अभंगाची गाथा, पण त्याच्यानंतर त्या संत तुकाराम महाराजांच्या उद्बोधनातून, त्या तत्वज्ञानाच्या परंपरेतून उभारलेल्या स्वराज्यातून धर्माधारित कारण पेशव्यांच्या काळामध्ये देऊच्या मोरे घराण्याकडे ज्या 2-3 प्रतिष्ठित होत्या त्या प्रति मागवून घेऊन अधिकृतरित्या जाळल्या गेल्या। इतकंच नाही तर देशातलं निधन, जर पुन्हा धर्माधारित जर देश निर्माण करायचा प्रयत्न केला तर तुकाराम महाराजांची गाथा पुन्हा जाळली, तुकाराम महाराजांच्या अभंगावर चालला जाणारे कीर्तन बंद पडले जाते। ज्या पद्धतीने या सगळ्या आपल्याला मुस्लिम धर्म
प्रतिकार करत होता ते अगदी प्रगल्भ पद्धतीने प्रतिकार करत होता. अगदी संविधान डोक्यावर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन ते रस्त्यावर उतरत होते. मला वाटते त्यांचा अपयश, त्या अपयशाला रिॲक्शन म्हणून त्यांनी टाकलेला ट्रॅप म्हणजे नुपूर शर्मा. नुपूर शर्मा असं बोलणारी पहिली नव्हती. नुपूर शर्माला बोलवून घेणारे बोलवेती त्यांनी काही दुसरे अनेक वर्षापासून बोलतायत छोट्या पद्धतीनं. नुपूर शर्मा बोलते काय, न्यायालय छापतं काय, त्याच्या प्रतिक्रिया म्हणून ज्या पद्धतीने घडवल्या जातात मर्डर, हे सगळे काय आहे. ट्रॅप यासाठी मला वाटतो एकदा का नुपूर शर्माच्या विरोधात परिवर्तनवादी बोलले की पुन्हा त्यांना मुस्लिम अनुयायी ठरवतात, किंवा हिंदू धर्माच्या विरोधात बोलला तर तेच न्याय तुम्हाला लागून तुम्हाला जेलमध्ये टाकताय. हा ट्रॅप आहे. म्हणजे शिक्षा नाही, फक्त झापायचं आणि म्हणायचं काय, देशभरात जे चाललंय ते केवळ एका नुपूर शर्माच्या वक्तव्याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे सगळं खापर एका व्यक्तिकृतीमध्ये करायचं आणि बाकी सगळे मात्र मुक्त करायचे, हे आम्हाला समजून. आणि म्हणून हा जो धर्माधारित राष्ट्राचा जो काही राजकारण चाललंय, ज्या काही प्रथा चालल्या त्याच्या विरोधात आपल्याला उभा राहणार. मला माहिती वेळ किती आहे, ज्या तरतुदी आलेल्या आहेत अगदी उद्देश पत्रिकेत धर्मनिरपेक्षता नसली तरी आपल्याला धर्मनिरपेक्षतेचा विचार करताना भारतीय संविधानामध्ये कलम 14, कलम 15 विशेषतः, कलम 16, कलम 19, कलम 25 ते 28 आणि भारतीय संविधानातील कलम 44 याचा आवर्जून उल्लेख करून समजून घ्यावा लागेल, तर आपल्याला भारतीय राज्यघटनेतल्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कळेल. अधिकृतरित्या धर्मनिरपेक्षता उद्देश पत्रिकेत नव्हती, त्याची गरज वाटली नाही. न वाटण्याचं कारणही कदाचित संविधान करताना हीच भीती असेल की ती धर्मनिरपेक्षता जी पाश्चात्य देशातली आहे आणि इथली ही वेगळी असणार. परंतु मात्र जेव्हा घटनादुरुस्ती होते 43 आणि अधिकृतरित्या धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानात समाविष्ट केली जाते उद्देश पत्रिकेमध्ये, तिथून मात्र धार्मिक राजकारणाला अधिक दुसरी मिळते. याचा तो दुटप्पीपणा काय आहे तेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून आपल्याला उपायाकडे जायचं असेल तर आपल्या हातातलं सर्वात मोठं शस्त्र हे भारतीय संविधान आणि भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता. आणि ही धर्मनिरपेक्षता आपल्याला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. हे BS4 नेमकं काय आहे, काय उद्देश काय आहे त्याचा? माझं नाव मी सर्वप्रथम सांगतो संजय पगारे. मी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्यावर आहे. आणि हे जे अधिवेशन आहे हे एकंदरीत संपूर्ण भारतात जे 4 विषय आहेत, धर्मांतरित राष्ट्र असेल, जनगणना असेल, खाजगीकरण असेल आणि त्यात BS4चा एक महत्त्वपूर्ण जो विषय आहे. BS4 हे भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, रक्षण आणि संवर्धन याची काय आवश्यकता आहे. बघा, ह्या देशात आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हा मूल्यवासी बहुजन समाज हा त्रस्त झालेला आहे. महागाईने त्रस्त असेल, बेरोजगारी असेल, खाजगीकरण असेल आणि हे सर्व अधिकार याला भारतीय संविधानाने बहाल केलेले आहेत. आणि भारतीय संविधानाने जे अधिकार बहाल केले आहेत, वास्तविक संविधानिक अधिकार ह्या आम जनतेसाठी आहेत आणि हे अधिकार यांना मिळाले पाहिजे. पण गेल्या 72 वर्षापासून आपण बघत आहोत की हे संविधानिक अधिकार आमच्या मूल्यवासी बहुजनाला दिले जात नाही. आणि हे का दिले जात नाही तर बघा की ज्या संविधानाचे फायदेमंद लोक आहेत, SC ST OBC असतील, कन्व्हर्टेड मायनॉरिटीचे लोक असतील, एकंदरीत संविधानाने या देशातील सर्व घटकांना लहान बाळापासून असेल ते अधिकार बहाल केलेले आहेत. आणि हे अधिकार असताना सुद्धा आमच्या देशातील हा
समस्त वर्ग त्रस्त झालेला आहे. तर याचे कारण मला असं वाटतं की संविधानाच्या संदर्भात जी सजगता, जी जनजागृती असावी ती जनमानसात नाही. आणि काय झालं की ही जी राजनीती जी आहे, राजनीतिक लोक हे हेतू परस्पर ह्या देशात संविधान लोकांना समजू देऊ इच्छित नाही, लोकांना त्याच्याबद्दल माहिती करू देऊ इच्छित नाही. आणि ही माहितीचा अभाव, माहिती न असल्यामुळं अज्ञानी लोक, असे जे दलाल लोक जे आहेत, जे समाजाच्या विरोधात काम करणारे बहुजन समाजातीलच असतील, हे लोक जे आहेत त्यांचे हक्क अधिकार, वास्तविक ते लोकप्रतिनिधी आहेत. आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की तळागाळातील लोकांना त्यांचे अधिकार बहाल करणे. आणि हे अधिकार बहाल होत नाही. मग आम्ही हे अभियान संपूर्ण देशभरात आमचा 2 कोटी लोकांपर्यंत हे पोहोचवण्याचा सध्या तरी मानस आहे. आणि ह्या 2 कोटी लोकांना हे भारतीय संविधान, त्याचे अधिकार, फंडामेंटल राईट्स, मूलभूत जे अधिकार असतील किंवा लोक कल्याणकारी जी व्यवस्था बनवली ती काय आहे, हे छोटे छोटे अधिकार जे आम्ही या लोकांना समजवतो. आणि खूप उत्साहाने लोक त्यांना समजते. वास्तविक संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही. मताचा अधिकार हा एका बोटावर अधिकार दिला आहे आणि हा राजा बनवण्याचा अधिकार दिला आहे. पण ह्या अधिकाराची किंमतसुद्धा लोकांना नाही. साधे 500 रुपयावर आमचे लोक का विकले जातात की त्यांना ह्या देश घडवण्याचा जो अधिकार, राजा बनवण्याचा, तो त्यांना स्वतः राजा बनवण्याचा जो अधिकार बहाल गेला आहे त्याची माहिती नसल्यामुळं हे आज ज्या समस्या आहेत याला हे कारण आहेत. आणि त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण देशभरात ह्या संविधानाच्या संदर्भात जनमानसांपर्यंत हे संविधान कसं होईल आणि भारत हे प्रभावशाली प्रबुद्ध राष्ट्र कसं बनेल, या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची व्यवस्था कशी निर्माण होईल. आणि ही न्यायाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपली शासन व्यवस्था फुले शाहू आंबेडकरी किंवा शिवाजी महाराज किंवा आमच्या महापुरुषांना अपेक्षित उद्देश असलेली विचारधारा तिथं आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार. आणि त्याच्यासाठी हे BS4 अभियान आम्ही राबवतो. नक्की. मी ॲडव्होकेट अभिमान हके पाटील, मुंबई हायकोर्टात वकिली करतो. या राज्य अधिवेशनामध्ये जाती आधारित जनगणना हीच या देशातील सर्व समाजाला सामाजिक न्याय देऊ शकते आणि या देशामध्ये समता प्रस्थापित करू शकते. या मूलभूत विचारधारेच्या माध्यमातून जाती आधारित जनगणना ही सामाजिक न्यायाची तर पहिली पायरी आहेच आहे, ती या समाजाची आणि या देशाची गरज पण आहे, वेळेची गरज आहे. आणि जर आपण कालबाह्य झालेल्या डाट्याच्या आधारे, म्हणजे ब्रिटिश पूर्व काळामध्ये ज्या गणना केल्या गेल्या त्या डाट्याच्या आधारे जर आपण पिछड्या वर्गाला विकासाचं गाजर दाखवत असू तर ते परत ब्रह्मनिराशा बहुजन समाजाची तर होतेच होते. गेली 75 वर्ष ती निरंतर चालू आहे. पण लोकांच्या टॅक्समधून जमा झालेला जो पैसा आहे तोही वेस्टेज जातो आहे आणि चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जातो आहे. आणि परिणामी परत स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे जाण्याच्या ऐवजी स्वातंत्र्याकडून आणखीन भक्कम स्वातंत्र्याकडं भारताला गेलं पाहिजे, भारतातल्या प्रत्येक नागरिकांना गेलं पाहिजे, भारतातली समाजव्यवस्था गेली पाहिजे. या प्रामाणिक उद्देशानं, या प्रामाणिक एक टार्गेट समोर ठेवून आमचं बामसेब आणि सर्व बहुजन समाज या देशातला काम करतोय. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती संघटन काम करत असल्याला आपल्याला लक्षात येतं. ही मागणी जर सरकार लोकमागणीचा जर विचार करणार नसेल, लोकइच्छेचा विचार करणार नसेल आणि देशाच्या गरजेचा जर विचार या देशातलं सरकार करणार नसेल तर लोक उद्रेक होऊ शकतो की जो उद्रेक या देशातल्या सरकारला कंट्रोल करणं शक्य होणार नाही. आणि म्हणून भविष्यात येणाऱ्या समस्येचं किंवा संकटाचं ओळख करून पहिलंच सरकारने या देशातल्या जागृत झालं पाहिजे आणि जाती आधारित जनगणना करून प्रत्येक घटकांना, ज्या घटकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आपण न्याय देऊ शकलो नाही त्या लोकांना तरी न्याय काय असतो, तो कशाबरोबर खातात, न्याय मिळाला पाहिजे. आणि त्यांचं स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर तरी किमान मिळावं आणि त्यांना विकासाची एक संधी, इतरांबरोबर येण्याची संधी, एक सामाजिक समतेचे विलक्षण तत्व या माध्यमातून त्यांना मिळावं.
ही प्रामाणिक भूमिका संपूर्ण बहुजन विचारधारेची आहे आणि बामसेपच्या माध्यमातून ती लोकांच्या किंवा राष्ट्रीय पटलावरती मांडण्याचं काम या 2 दिवसीय अधिवेशनाच्या माध्यमातून होत आहे। म्हणून आमच्या समग्र बहुजन समाजामधूनच या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यात येत आहेत। विशेष म्हणजे बामसेपला एक जनाधार बनायला लागलेला आहे आणि तो जनाधार किंवा लोकचळवळती बनून समाजामध्ये आणि राष्ट्रीय स्तरावरती गेली 40-45 वर्षे फिल्टर होत असलेली आपल्या लक्षात येईल। वास्तविक पाहता सरकारला ओबीसी किंवा कुठल्याही पिछड्या वर्गाचा विकास करायचाच नाही, फक्त पिछड्या वर्गांना ते पिछडे कसे राहतील हेच एक षडयंत्र त्यांचं चालू आहे। भाषा फक्त पब्लिकमध्ये पिछड्यांच्या विकासाची आणि प्रत्यक्षात काम मात्र अप्पर कास्ट किंवा विशिष्ट लोकांचं हितसंबंध प्रोटेक्ट करण्यासाठीच आहे। आणि म्हणून फक्त कोर्ट असेल, जनता असेल किंवा जनतेचं जे मंच आहे या मंचाच्या समोर दिशाभूल करणं, लोकांचे वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली शोषण करत राहणं आणि त्यांना दबाव तंत्रामध्ये ठेवणं हा एककलमी कार्यक्रम या देशातल्या प्रत्येक सरकारनं सत्तेवरती आल्यानंतर केलं। जर यांची प्रामाणिक भूमिका असती की या देशातल्या जनतेचा खऱ्या अर्थानं विकास करायचा, नागरिकांना जास्तीत जास्त समृद्ध बनवायचं, नागरिक समृद्ध झाले तर देश समृद्ध बनणार आहे आणि देश समृद्ध झाला तर जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येऊ शकतो। पण वास्तविक पाहता ज्या विषमतावादी बीजांनी या देशाचं 15 राष्ट्रापेक्षा जास्त राष्ट्रामध्ये विघटन केलं वेळोवेळी, तीच चूक परत एकदा धर्माधारित राष्ट्र बनवून धर्माची विष पेरून लोकांना परत अजून विघटन करतील की काय, ही संपूर्ण बहुजनांना, संपूर्ण भारतीयांच्या समोर निर्माण झालेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हा धोका सरकारला जागरूक करण्यासाठी आम्ही संपूर्ण बहुजन समाजातले जे कार्यकर्ते आहेत, हितचिंतक आहेत, विचारवंत आहेत, या माध्यमातून आम्ही इशारा देतोय सरकारला, जागा व्हा, अन्यथा आम्हाला तिथे यावंच लागणार आहे। आम्ही आल्यानंतर ही दुरुस्त करू, कारण बाबासाहेब म्हटलेतच, मास्टर चावी ताब्यात घ्या, सगळे प्रश्न सुटतील आणि तुम्हाला समाधान काढता येईल। मी प्राध्यापक गणपत धुमाळे, SS मनियार विधी महाविद्यालय येथे राज्यशास्त्र विषय शिकवतो। कारण म्हणजे आज देशभर जे काही चालू आहे, कारण एकीकडे आपण स्वातंत्र्य मिळवून आज 75वी अमृत महोत्सव साजरा करतो। देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण आत्मटीका पण केली पाहिजे, तर आपणाला जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून उदयाचं स्वप्न पाहता येईल। परंतु एकीकडे महासत्तेचं स्वप्न लोकांना दाखवायचं आणि दुसरीकडे मात्र या लोकांमध्ये धर्माच्या आधारावर विघटित करायचं, हे डावपेच वेगवेगळ्या प्रकारे खेळले जात आहेत आणि हे सर्व स्वतःच्या स्वार्थी राजकीय स्वार्थापोटी केलं जाते। त्यामुळे हे थांबवायचं असेल तर भारतीय संविधान जी धर्मनिरपेक्षता देते ती धर्मनिरपेक्षता लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ही धर्मनिरपेक्षता केवळ राजकीय स्वार्थापुरती सीमित न ठेवता प्रत्येक कुटुंब धर्मनिरपेक्ष झाला पाहिजे, तर आपला देश धर्मनिरपेक्ष होईल आणि धार्मिक आधारावरच्या लढ्या बाजूला राहून लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या जगण्या मरण्याचे प्रश्न अजेंड्यावर येतील। पण सरकारला नेमकं तेच नको आहे आणि म्हणून मुख्य जगण्या मरण्याचे जे मूलभूत गरजांचे प्रश्न आहेत ते बाजूला ढकलण्यासाठी या प्रकारचे धार्मिक प्रश्न पुढे आणले जातात। आणि म्हणून भारताला अखंड राष्ट्र म्हणून वाचवायचं असेल आणि जागतिक पातळीवर न्यायचं असेल तर या देशातला सगळ्या वर्गामध्ये एकमयतेची भावना निर्माण झाली पाहिजे, आम्ही एक आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे आणि त्याचबरोबर या प्रत्येक व्यक्तीच्या हाती असलेली वेगळी जी काही भिन्न क्षमता आहे ती क्षमता उपयोगात आणली गेली तर आपला देश एक महासत्ता म्हणून पुढे येऊ शकतो आणि त्यासाठीच हा देश एक राहिला पाहिजे, हा देश आघाडीवर गेला पाहिजे। याच्यासाठीचा आग्रहाची बाब काय असेल तर ते धर्मनिरपेक्षतेचा एक पार्ट आहे आणि म्हणून जर आपण याच्या उलट वाटचाल करू, धर्माधारित देशाचा जर आग्रह धरत राहू तर आपण राष्ट्रघातकी पाऊलच टाकतोय, पुन्हा आपल्या देशाला विघटनाकडे घेऊन जातोय। त्या टाळण्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी संघटित पातळीवर हे काम करणं गरजेचं आहे। त्यामुळे देशभरात जे जे परिवर्तनवादी लोक लढा लढत आहेत त्यापैकी एक आघाडीवरची संघटना म्हणून बामसेप हे करू पाहते आणि त्यामुळे सगळ्या लोकांपर्यंत हा विचार पोहोचवणं हे अगत्याचं आहे आणि म्हणून हे अधिवेशन मोलाचं असेल असं मला वाटतं। होतं की हर घर तिरंगा म्हणताना संविधानाचं तत्वज्ञानापासून त्याची फारकत करायची, राजकीय सोयीसाठी तिरंगा पोचवायचा, हे त्याचं छुपं राजकारण। त्यामुळे तिरंगा हर घर गेलाच पाहिजे, पण हर घर तिरंगा संविधानिक तत्वज्ञानाचं प्रतीक म्हणून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, याची जास्त गरज आहे असं मला वाटतं। मी डॉक्टर विनोद पवार,
बामसेफचा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहे. आज जळगाव या ठिकाणी बामसेफचं 35वं महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचं यशस्वी आयोजन होत आहे. फार चांगला प्रतिसाद या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळालेला आहे. फार चांगले विषय या ठिकाणी आपण हाताळलेले आहेत. त्याचबरोबर 25 राज्यामध्ये जी काही वेगवेगळ्या ठिकाणी जी काही अधिवेशनं सुरू आहेत त्या ठिकाणीसुद्धा हेच विषय आम्ही चर्चेला घेतलेले आहेत. कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण व्हावं, वेगवेगळ्या विषयांच्या मध्ये त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, ज्वलंत विषयांच्या संदर्भामध्ये त्यांची समज वाढावी आणि त्यांनी नव्या उमेदीनं समाजामध्ये जाऊन लोकांचं प्रबोधन करावं, यासाठी अशा पद्धतीच्या अधिवेशनाची फार मोठी गरज असते. धर्मनिरपेक्षता हे या तत्त्वाच्या संदर्भामध्ये आणि धर्माधिष्ठित राष्ट्राचा आग्रह धरणं हे या देशाला किती घातक ठरणार आहे, अशा पद्धतीचा आज चर्चेला आम्ही विषय घेतलेला होता. अत्यंत चांगल्या पद्धतीनं वक्त्यांनी त्यामध्ये मांडणी केली आणि उत्स्फूर्त प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे. तर अशा पद्धतीनं लोकांचं प्रबोधन करणं आणि कार्यकर्त्यांना सक्षम बनवणं यासाठी बामसेफचे प्रयास करत आहे आणि एक सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न बामसेफ करत आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितच चांगले फायदे होतील, त्याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसतील असं विश्वास मला वाटतो. माझं आवाहन आहे की या बहुजन समाजामधील बुद्धिजीवी वर्गानं जास्तीत जास्त बामसेफच्या संपर्कात येऊन आपल्या बुद्धीचा, आपल्या पैशाचा, आपल्या वेळेचा वापर या परिवर्तनवादी व्यवस्थेला, या परिवर्तनवादी चळवळीला चालना देण्यासाठी आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी वापरावा असं मी तुम्हाला नम्र आवाहन करतो. मी कविता मडावी, राज्य कार्यकारिणी सदस्य बामसेफ महाराष्ट्र राज्य. मी चंद्रपूरवरून आहे आणि इथे अधिवेशनासाठी आलेली आहे. आमच्यासोबत आमचे कार्यकर्ते पण आलेले आहेत आणि पूर्ण राज्यामधून विविध ठिकाणून कार्यकर्ता इथे उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून, आणि महिला पण आहेत, विद्यार्थी आहेत आणि इतर घटक पण आहेत. आम्हाला इथे येऊन जे अपडेट जो असतो समाजामधला किंवा देशामध्ये जे चालत आहे स्थिती परिस्थितीचा, त्याचा पूर्ण आढावा होत असतो. आणि बामसेफच्या अधिवेशनामध्ये एक मानवतावाद आम्हाला तिथे दिसतो. इथं भाईचारा दिसतो, बंधुत्व, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि संविधानाचं म्हणजे संरक्षण, समता, सुरक्षा, संवर्धन ह्या सगळ्या बाबी इथे जाणवतात. म्हणजे जे एका माणसाला जगण्यासाठी जे मानवतावाद लागतं ते इथं आम्हाला मिळतं आणि विषमतावाद कसं कहर करत आहोत याची जाणीव होतं आणि ही जाणीव आम्ही घेऊन समाजामध्ये त्याचा प्रचार प्रसार करत असतो.